गोलूच्या स्कूलमध्ये सिव्हिक्स ऍक्टिव्हिटी होती म्हणून सकाळून 6 वाजता आलते माझ्याकडे साडी लावायला ना हेअरस्टाईल करायला. यानं साडी नेसत होतो नाही बिल्लो त्यांच्या तोंडाकडे बघत बसलेली की या उजराला कशाला आलं आमचे. मेकअप वगैरे काय नाही केली मी तशाच ते घरी गेल्या कारण की त्यांना सिंपलच रेडी व्हायचं होतं म्हणून ते घरी पावडर लावणार होतं. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा होती तर स्वामींची पूजा करायला घेतलेली. उठल्यावर पूजा करता करता चिंटू पण आलता मला मदत करायला. मग आम्ही दोघांनी मिळून पूजा मांडली. नंतर मम्मी आणि वहिनी त्या दोघी पण पाया पडून घेतला ना. जेवणामध्ये बुधवार होता तरी पण व्हेजच बनवलेला आम्ही कारण की गुरुपौर्णिमा होती म्हणून. कॉर्न भजी, दाल खिचडी आणि भेंडी मिरची बनवलेली ना. मम्मी जेवायला बसलेली तर ही बिल्लो बघा कशी मम्मीच्या पदराला धरून बसले लहान पोरांसारखी. मी तर कधी तुम्हाला सांगितलं नाही पण मी ट्युशन क्लास घ्यायला जाते आणि तिथल्या माझ्या सगळ्या स्टुडंटनी मला गुरुपौर्णिमा होती म्हणून काही ना काही गिफ्ट दिलं आणि विश पण केलतात. आणि मी हे कधी तिथं सांगितलं नाही आणि कोणाला दाखवलं पण नाही व्हिडिओमध्ये. पण मी आज जराशी व्हिडिओ घेतली आणि सगळ्यांना दाखवलं की बघा हे माझं स्टुडंट आहे आणि मी त्यांची गुरु आहे म्हणून. घरी आल्यावर बघतो तर मम्मीची मम्मी म्हणजे बये पण आलते तर मम्मीने लगे बुके दिला बयेला आणि पाया पडून घेतला. रात्रीच्या जेवणामध्ये चना मसाला, मटर पनीर, जिरा राईस, खीर आणि चपाती केलती ना. ओजस्वी, ताई आणि आत्या पण आलते तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्ट करत बसलो. तर असं आजचा मिनी ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका हो. बाय बाय.